पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आजचा विषय आहे चोर. तर चोराच्या बद्दल सुद्धा तुकारामानं काय काय सांगितले. तो किती हुशार होता. तो असा खुळा वगैरे कावरा नव्हता, तो हुशार होता. तर चोर घरचा आहे का बाहेरचा आहे ओळखावं कसं. तर तो ठावा थारा मारा घरचिया सव चोरा. जर आजच्यात घेऊन घरात दागिने कुठे आहे तेवढे उचलून जर घेऊन गेला असला तर तो चोर घरचाच आहे समजायचं, रोज जवळ येणारा असणारा. आणि अचानक जर बाहेरचा चोर आला तर हे इस्कट ते करून मग शेवटी कुठे दागिने असेल त्याला मिळतील. परंतु काही बी न इस्कटता चटकन ठराविकच त्याने जर वस्तू चोरली तर तो समजायचा चोर जो ओळखीचा आहे कायमचं तिथे येणार आहे. ठावा थारा मारा घरचिया सव चोरा. आणि पुढं असं ते दुसरा एक अभंग आहे. चोर चोरी करी ठेवी वनांतरी वर्तत असे चराचरी परी लक्ष तेथे. चोर चोरी करतो आणि ते धन आहे ते पूर्वी ते पैसा तो कुठेतरी जंगलात पुरून ठेवतो आणि मग तो कायम तिकडे लक्षात जाता येताना कायम त्याच्याकडे लक्ष असते. मग तर त्यावरून ओळखायचं की तो चोर आहे. तो त्या ठराविक ठिकाणी जर तो बघित असला तर तिथं त्याने पुरून ठेवले परत धान्य हे कसं बघायचं. काय तुकाराम महाराज किती हुशार आहे बघ. आणि पुढे म्हटलंय त्यानं बसता चोरा पासी तैसी होय बुद्धी देखताची चिंधी मन धावे. चोराजवळ चुकून सा बसू नये. त्या चोरासारखीच बुद्धी होती की चिंदूक तरी चोरावं असं वाटते त्या माणसाला त्या चोराची संगत केल्यावर. म्हणून त्या चोराजवळ बसू नये, संगत तिची करू नये. शुद्ध बुद्धी होय दोघा एक मान चोरा सवे कोण जीवे राखे. दोघांची शुद्ध बुद्धी असेल तर दोघांना चांगला मान मिळतो, सारखाच मान मिळतो. परंतु चोराची जर आपण संगत केली तर जीवानिशी मरायची पाळी येते. देऊन यावेच धाडी वाराणसी नेदावे चोरासी चंद्रबळ. वेच म्हणजे खर्चाला पैसे देऊन काशीला यात्रेला पाठवावं वाराणसीला पाठवावं. पण तो न नेदावे देऊ नये कुणाला. चोराला चंद्रबळ देऊ नये. म्हणजे चोराला हे चांगला आहे, हा मुहूर्त चांगला आहे असं सुद्धा बोलू नये. त्याला काहीही त्याला पाठिंबा देऊ नये. कसल्याही गोष्टीची अनुकूल आहे वगैरे सुद्धा म्हणू नये. चोरासाठी रद बदल अट्टाहास जळोजणे दास्य बहुतांचे. एखादा माणूस जर चोराला सोडा म्हणाला असता तर ते सगळ्यात वाईट. चोरी त्याने केली नाही त्याला म्हणजे सोडा. त्याचं रद बदली त्याच्यासाठी करायची, अट्टहास करायचा, सोडायच पाहिजे म्हणून. जळोजणे दास्य बहुतांचे. तर असं जे चोरांची रदबदली करतात त्यांच्या आयुष्याला, त्यांच्या जीवनाला आग लागवून त्यात व प्रत्येकाची बाजू घ्यायची, प्रत्येकाचं दास्य करायची गरज काय. चोराची या धुडका मनी वसे ध्यानी लंछन. चोरी जर केली तर चोराला सतत ध्यास, कोण आपल्याला पकडतील काय, कोण आपल्याला बघतील काय, अशा धुडका म्हणी. त्याच्यात धडधडीत असते, त्याचं सारखं हृदय धडधडत असते. पुढे म्हटलंय चोरासी चांदणे वेशेशी शेजार परिसेसी खापर काय होय. चोराला चांदणं आवडत नाही
कारण तो चांदण्यात वळकल काय नाही, माणसं अंधार असला की मग काय कोणी आपल्याला बघत नाही. वाईट चालीची बाई असली तर तिच्या शेजारी कोण तिला राहायला आवडत नाही. आणि परिसेसी खापर काय होय, आणि परिस आहे पण परिसाला लोखंडाचा उपयोग होईल, सोनं होईल, खापराला त्याचा काय उपयोग. जगात पूज्य कोण, जगाचा दास कोण. म्हणजे जगात आपण पूज्य व्हायचं झालं तर कसं वागायला पाहिजे, आणि जगात आपण जगाचा दास जर व्हायचं झालं, जगाचा दास कोण. आशाबद्ध तो जगाचा दास. आशा हे मिळावं ते मिळावं अशी आशा करत असलेला त्याला प्रत्येकाचे दास्य करायचे, हातापाया पडल्या प्रत्येकाचे. आणि ज्याला दास्यच काय म्हणजे काय आशाच नाही, तर त्या कोणाची फिकीर करायची गरज नाही, कोणाच्या पाया पडायची गरज नाही. आशाबद्ध तो जगाचा दास, पूज्य तो उदास सर्वजना. मला कसलीच जरूर नाही म्हटलं तर कोणाच्या पाया पडायची गरज नाही. कोणाची जगाचा तो पूज्य होतोय. आहे ते अधीन आपुले हाती, आणि का ठेविती काय बोल. हे आपल्या हातात आहे. आशा केली तर जगाचे दास्य तो पत्करायचे. आणि आपण जर उदास असं राहिलो, त्याच्यावर बेफिकीर राहिलो, आपल्याला काय अशा निराशा निरीच्छ इच्छा सोडून दिली, वासना आपली कशावर नसली, तर मग आपण पूज्य होतोय. हे आहे ते अधीन आपुले हाते. हे दास व्हायचं जगाचा का जगात पूज्य व्हायचं हे आपल्याच हातात आहे. आणि का ठेविता काय बोल. दुसऱ्याला उगाच बोल ठेवायची काय गरज आहे, दुसऱ्याला बोल द्यायचा की दुसऱ्याला बोल देऊ नका. जगात पूज्य व्हायचं झालं तर तुम्ही कसली आशा सोडून द्या. जाणतिया पाठी लागला उपाध, नेणता तो सिद्ध भोजनासी. जो जाणता मनुष्य असतो तर त्याला काय होतं, ज्ञानी मनुष्य असतो, जाणता मनुष्य, त्याच्या मागे अनेक उपाधी कर्तव्य कर्म असतात. की जो नेणता आहे म्हणजे लहान आहे त्याला येतं दुसऱ्याने केलेलं जेवायला मिळते, पण जाणताय त्याला कोण फुकट वाटत नाही, त्याचं त्यानं करून खायला लागते, जेवायला लागते. जाणतिया पाठी लागला उपाध म्हणजे उपाधी, आपला व्याप. नेणता तो सिद्ध भोजनासी. तुका म्हणे भय बांधले से गाठी, चोर लागे पाठी दुमतया. तुकाराम महाराज ज्याच्या मागे कामक्रोधादी 6 विकार हे चोर लागलेले आहेत, त्यांच्या पदरात भय बांधलेले असते. कामक्रोध वगैरे हे जे आपले विकार आहेत तर ते हे मनामध्ये राहता उपयोग नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, 6 जे खळ म्हणतो ते आपल्या मनात असू नयेत. आता म्हणतंय पुढचा आहे, जग ज्याला म्हणते विफलता, ती आहे माझ्या जन्माची सफलता. ते म्हणजे जयप्रकाश नारायण जे होते, जयप्रकाश नारायण, तर जयप्रकाश नारायण अगदी त्यांनी 77ला मोठं हे केली, इंदिरा गांधीला थोडासा सत्तेवर हे केली आणि सत्तेवरून पाडून टाकली. आणि ते जयप्रकाश नारायण महात्मा गांधींचे शिष्य होते. तो काय हे नव्हता, फार मोठा माणूस होता. तर त्याला लोक म्हणले की काय तुमच्या आयुष्यात तुम्ही काय मिळवलं तुम्ही, जयप्रकाश नारायण. तर म्हटला मी आयुष्यात काय मिळवलं, तर जग काय म्हणतंय, जगामध्ये जो म्हणजे धन धान्य पैसा अडका संपत्ती सगळं जे मिळत असं जर ज्याने मिळवले त्याला सफल मनुष्य झाला म्हणतात.
म्हणतात ना जग, की ज्याला सगळे संपत्ती वगैरे मिळाले आहे, सत्ता मिळाली आहे, संपत्ती मिळाली, त्याला संपत म्हणतात. आणि ज्याला हे मिळत नाही आणि नुसता तो भुके कंगाल असतो, हे करतो, त्याला विफल विफल झाला म्हणतात, त्याला पुष्कळ गेला. पण तो जयप्रकाश नारायण काय म्हणले, जग 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 ज्याला म्हणते विफलता, विफलता म्हणजे जग ज्या माणसाला हा विफल झाला, आयुष्यात नष्ट बिनउपयोगी झाला असं म्हणतात, तीच माझ्या जन्माची सफलता आहे. म्हणजे तो भुके कंगाल शेवटपर्यंत राहिला, तो सत्तेचे विहीन राहिला, गरीब राहिला. परंतु 1952 साली पण जवाहरलाल नेहरूंनी त्याला बोललं होतं, तू काँग्रेसमध्ये ये आणि तुला उपपंतप्रधान करतो म्हणून. पण तो उपपंतप्रधान करून काँग्रेसमध्ये गेला नाही. तो म्हणला मी जातो, मी येतो तुमच्या काँग्रेसमध्ये, पण माझ्या अटी आहेत. काय अटी आहेत? तर कसेल त्याची जमीन झाली पाहिजे, प्रत्येकाला नोकरी मिळाली पाहिजे, की संस्थानिकांना पूर्वी खूप पैसे मिळाले तनखे, संस्थानिकांना तनखे रद्द झाले पाहिजे, बँकांचं राष्ट्रीयकरण झाले पाहिजे, की हे जे 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 बेकार आहेत त्यांना बसून पगार मिळाला पाहिजे. असं त्याने काहीतरी वेगळे वेगळे कार्यक्रम दिले. तर नेहरू म्हणाले की मी ते तू फक्त आत ये, उपपंतप्रधान हो आणि ते मागणं नंतर बघूया. तर म्हणला मला लोकांचं कल्याण करायचं ते महत्त्वाचं आहे, मी माझं कल्याण करायला बसलेलं नाही. म्हणजे जयप्रकाश नारायण विफल जयप्रकाश नारायण म्हणाले, लोक मला विफल झाला असं म्हणतात, अयशस्वी झाला जीवनाबद्दल म्हणतात. पण माझ्या अयशस्वी झाल्यामुळं माझी लायकी वाढलेली आहे, मी मोठा माणूस झालो. तसं तुकाराम महाराज म्हणतात, ये लौकी आम्हा भूषण अवकाळा, भोपाळा वाकळा आणि भिक्षा. ही जे काही साधू आमदार इथे येतील त्याचे सोन्याची अंगठी द्यायचा, पण गोरगरीब लोक गेले तर त्याला असं करायचं, अंगारा काढून द्यायचा. मग जर तुझ्या खरोखर ह्याच्यात असेल, जर तू घरात साधू असशील तर सगळ्याशी अंगठी दे सोन्याची, काय हातात केसात हात घालून काढून द्यायचे. आणि तो साधू जेव्हा मरला तेव्हा त्याची 5,000 कोटी रुपयाची इस्टेट होती. 5,000 कोटी. तर असे 5,000 कोटी रुपयाचे इस्टेटवाले साधू आहेत, 10,000 कोटी रुपयाचे इस्टेटवाले आहेत. परंतु तुकाराम महाराज म्हणतोय आम्हाला त्याची काय गरज नाही. इहलोकी म्हणजे या लोकात आम्हाला भूषण अवकाळा, आमची अवकाळा झालेलीच आम्हाला भूषण आहे. अवकाळा काय म्हणजे तो पाणी प्यायला आम्हाला भोपळा चालतोय, पाणी प्यायला भांडं मिळायचं नाही, भोपळा घ्यायचा, भोपळाचं आतनं सगळं काढून काढायचं आणि त्या भोपळ्यात पाणी तांब्या म्हणून प्यायचं. वाकळ म्हणजे चिंध्या वगैरे घालून ते शिवतात, ती वाकळ. आणि भिक्षा, ह्या गोष्टी आम्हाला भूषण आहेत. आम्हाला ते संपत्तीवाले साधू आम्हाला व्हायचं नाही. निमोली संपदा भयविरहित. आम्हाला हे कुठली बी संपत्ती असेल तर भीती वाटते, चोर येऊन येईल काय, पळून नेईल काय करेल काय, सारखं भ्यास नाही. परंतु निमोली म्हणजे मोल नाही अशी आमची संपत्ती आहे, की भोपळा वाकळा वगैरे हे कोण नेल चोरून चालले. निमोली संपदा भयविरहित, सर्व काळ चित्त समाधान. छिद्राचा आश्रम उंदीर कुळवाडी. आश्रम म्हणजे आपलं घर हे सगळे बिळच पडलेले आहेत घराला. आणि उंदीर त्या ठिकाणी रोज उकरीचं काम, रोज जसं हे कुणबी जसं शेतात विकायचं करते, ते आमचं उंदीर येऊन सगळं उकरीत असल्याचं रोज.
धन नाम जोडी देवाचे ते. आणि आमचं धन काय, तर देवाचं नाव आम्ही घेतोय, हे आमचं धन. तुका म्हणे एक सेवटी राहणे, वर्तो तो या जना विरहित. तुकाराम महाराज म्हणतात, मी एकटाच कुठंतरी राहतोय, त्या लोकांच्यात मिसळत सुद्धा नाही. वर्तो तो या जना विरहित, त्या लोकांच्या रहित असा मी वाटतो. म्हणून ह्याला विफलता, तुकारामाची विफलता असंच लोक म्हणतात. पण तुकाराम खरं म्हणजे सफल होता झाले, त्याचं आयुष्य सफल झालेलं होतं. असं म्हणजे जे जोगवी साधू, पेशवान साधू जे आहेत त्याच्यापेक्षा तुकारामाचं आयुष्य हे सफल आयुष्य समजावं. आम्ही भाग्याचे भाग्याचे, आम्हा तांबे भोपळ्याचे. तर मी भाग्यवान आहे तुकाराम म्हणतात, कारण आमच्याकडे तांब्या पाणी प्यायला ते ह्याचा तांब्या नाही, पितळेचा कासेचा वगैरे तांब्या नाही आमच्याकडे, काशाची भांडी असायची पूर्वी. तर आता हे भोपळं जे आहेत त्या भोपळं पोकरून ठेवायचं आणि त्यात पाणी घ्यायचं. आम्हा तांबे भोपळ्याचे. लोका घरी गाई म्हैसी, आम्हा घरी उंदीर घुसी. तो म्हणते आम्हाला काय कमी पडले, लोकांच्या गाई म्हशी आहेत, आमच्यात उंदीर आणि घुसे आहेत, आम्ही सुद्धा चांगलंच आहे. काय तुकारामाचं आहे बघ. लोका घरी हत्ती घोडे, आम्हा अधोडीचे जोडे. लोकांच्या घरात हत्ती आहेत, घोडे आहेत, आमच्या घरात ते फाटलेले जोड आहेत, पायथन. तुका म्हणे आम्ही सुडखे, आम्हा देखो निकाळ धाके. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुडके म्हणजे दरिद्री आहे, लंगोटी घालणारे आम्ही आहे, सुडके. त्यामुळे आम्हाला पाहून प्रत्यक्ष काळाला सुद्धा भीती वाटते. आम्ही आमच्या अंगावर काही कपडा नाही, काय नाही, लंगोटीवाले आम्ही. काय कोण काय आमचं सुगंध काढून घेणार. आम्हाला बघून तो काळ सुद्धा भीतो. कोटी जन्म पुण्य साधन साधिले, तेणे हाला हाता आले हरिदास्य. खरा महाराज म्हणतात, मी करोडो जन्मात मी पुण्याई केली, म्हणून मला हे देवाची भक्ती, हरीचं दास्य, देवाची भक्ती माझ्या वाट्याला आलेली आहे. रात्री दिवस ध्यान हरीचे भजन, काया वाचा मन भगवंती. मी रात्रंदिवस ध्यान करतोय, श्रीहरीचं भजन करतोय, आणि काया वाचा मन. काया म्हणजे शरीर, वाचामध्ये वाणी, आणि मन म्हणजे आपलं मन. तर काया वाचा मन माझं भगवंताच्या ठिकाणी आहे. ऐसिया प्रेमळा म्हणता ती वेडा. आणि असं देवाचं आम्ही भजन करत असतोय तर आम्हाला म्हणतात वेडा. प्रेमळ आम्ही देवाशी भक्त. ऐसिया प्रेमळा म्हणता ती वेडा, संसार रोकडा बुडविला. आणि याला वेडा म्हणतात, यानं संसार सगळा बुडवून टाकला म्हणतात. खरं म्हणजे आम्ही परमेश्वराचे भक्त आहोत, भगवंताच्या ठिकाणी आमचं मन आहे, आणि अनेक जन्मांचं पुण्य साधन केलंय म्हणून आम्हालाही प्राप्त झालंय. 21 कुळी जेणे उद्धरली, हे तो न कळे खोली भाग्य मंदा. असा जो हरिभक्त असतो त्यानं त्याची 21 कुळं, त्याच्या वाडवडिलांची 21 कुळं, त्यानं त्या 21 कुळांचा त्यानं उद्धार केलेला असतोय. आणि भाग्यमंद म्हणजे भाग्यहीन, भाग्यमंद ज्याचं आहे, भाग्यहीन ज्याचं, भाग्य ज्याचा नाही, नशीब चांगलं नशीब नाही, सुदैव नाही, असा जो मनुष्य आहे त्याला हे कळना झालंय की माझ्यासारख्या देवाच्या भक्तानं 21 कुळांचा उद्धार केलेला आहे. तुका म्हणे त्याची पायधुळी मिळे, भव भय पळे वंदिताची. तुकाराम महाराज म्हणतात, असा जो हरीचा दास आहे त्याची पायाची धूळ,
जर आपल्याला मिळाली, भव भय पळे वंदिताची, आणि भव भय, भव म्हणजे संसाराचं, भय हे संसाराचं जन्म मरणाची भीती ही त्याच्यात हरिदासाच्या पायाला वंदन केल्याबरोबर पळून जातं. जग हे अमंगल नव्हे. काही काही वेळा म्हणतात जग हे अमंगळ आहे, खटाळ आहे, वाईट आहे. तर जग अमंगळ नव्हे असं तुकाराम म्हणतात. जग अमंगळ लागे देखता विटाळ. हे जग हे अमंगळ आहे अशा दृष्टीने जो जगाकडे पाहिल त्याला दोष लागेल. धर्मभूतांची ते दया सत्य कारण ऐसिया. धर्म कोणाला म्हणायचं? प्राणी मात्रावर दया करायचं, त्याला धर्म म्हणायचं. दया धर्म का मूल है. कबीर महाराज म्हणायचे की सगळ्या धर्माचं मूळ काय असेल तर दया हे आहे. तर धर्मभूतांची ते दया सत्य कारण ऐसिया. आणि मग ते सत्य जे आहे ते भूतमात्रावर दया करणे हाच खरा धर्म आहे. आणि हेच खरे सत्य सत्कार्य आहे. नवे माझे मत साक्षी करून सांगे संत. तुकाराम महाराज म्हणतात मी स्वतः आहे, माझं मत नव्हे, मी संतांनी असं सांगितलेलं आहे. संतांना साक्ष काढून मी बोलतोय. म्हणजे संतांनी असं सांगितलेलं आहे म्हणून ते मी पुन्हा सांगतोय, संतांची साक्ष घेऊन. तुका म्हणे जीवे दावी उमटून अनुभवे. तुकाराम महाराज म्हणतात जे मी सांगत आहे त्याचे आचरण करून अनुभवाचे बोल तुम्हाला स्पष्ट करून सांगतोय. मी जे आता बोलतोय ते त्याचा मला अनुभव आलेला आहे असं तुकाराम म्हणतोय. त्या अनुभवानं मी हे तुम्हाला सांगतोय. आता जगावं कसं जगावं ते दिलेलं आहे. पाडावी ते बरी गाठी धुरे सवे हरी हरी. जे कोणी सर्वात पुढे सर्वात श्रेष्ठ आहे त्यांच्याबरोबर आपली गाठ पडावी. जे पुढे धुरे सवे, धुरा म्हणजे उंचपणा. जे उंचपणाच्या ठिकाणी आहेत त्यांच्या बरोबर आपली गडघाट पडावी. नाही मरो लंडीपणे काय बापू उडे ते दिणे. भित्रेपणानं मरून जाऊ नये. भित्रेपणाचं हे बापडं जीवन, गरिबीचं जीवन, हलकं जीवन, काय उपयोग त्याचा. लुटावे भांडार तरी जया नाही पार. ही एखादं अगणित मौल्यवान रत्न आहेत असं भांडार लुटावं म्हणजे त्याचा अंतपार का लागत नाही, इतकं प्रचंड आहे असं आहे. आणि तुका म्हणे नावे कीर्ती आगळीने जावे. तुकाराम महाराज म्हणतात कीर्ती आगळीने आपलं नाव करावं आणि अजरामर अशा अलौकिक अशा कीर्तीला आपण जगावं का. आणि ती जगावं म्हणजे अशा तऱ्हे तुकाराम महाराज कसा जगला. 300 वर्षे झाली, 350 वर्ष झाली, अजून तुकारामाचं नाव सगळेजण घेतात. तर अशा प्रकारे जगावं असं त्यानं म्हटलेलं आहे. आणि ही कीर्तीची जी रत्न आहे तर ते रत्न भांडार जिंकावं, चोरी करावं असं नव्हे त्याचा अर्थ. पुढचा अभंग जिंकावा संसार येणे नावे तरी शूर त्याला म्हणावे ज्याने अहंकार जिंकला आहे. म्हणून आपण संसार जिंकावा असे न करता जगणाऱ्या इतर बापड्या लोकांचा विचार करता ज्यांना संसार जिंकलेला आहे त्याला शूर म्हणायचे. एर काय ती बापुडी किर अहंकाराची घोडी. दुसरी माणसं हे नुसते उगाच अभिमानाला अशी हे केलेले आहेत. एर काय ती बापुडी किर अभिमानाची घोडी. अभिमानाची घोडी आहे ती.
म्हणजे अभिमान ह्यांच्या अंगावर स्वार होऊन ह्यांच्या घोड्यावर ह्या माणसांच्या जातोय. ती अभिमानाला ही विकलेली आहेत माणसं. पण पण आईशा नावी देवा धरी धरी जे तो भावी. तर तो म्हणजे देवाची प्राप्ती करून घेण्याचा दृढ निश्चय करावा, ध्येय बाळगावा. पण करायचा, एखादा पण करायचा म्हणजे एखादा मी ध्येय ठरवायचं, एखादी मी इच्छित वस्तू मिळवायची, पण करायचा. माझं हे पण आहे, माझं हे हे निश्चित ध्येय आहे. तर ते काय याचं ध्येय आहे? देव देवा देवा धरी जे तू भावी. देवाला भावभक्तीनं धरणं हे मी पण केलेलं आहे, असं तो तुकाराम म्हणतो. तुका म्हणे जावे सत्य कीर्तीने बरवे. तुकाराम महाराज म्हणतात, तर जगायचं असलं तर काय करायचं, कसं जगावं? सत्यानं आणि कीर्तीनं जगावं. कसंही वाटेल तसं जगू नये. आता जंगम म्हणजे हे शिवाचे भक्त असतात. शिवाचे भक्त लिंगायत. तर लिंगायतांचा गुरु असतोय, त्याला जंगम म्हणतात. तो भिक्षा मागा येतो आणि दारामध्ये काय करतो, त्याला विभूती सगळ्या अंगाला लावलं आणि दारात तो शंख वाजवतो दारात. आणि असा वाजवला की मग ते आणून भिक्षा लोक त्याला वाटतात. होऊनी जंगम विभूती लाविती, शंख वाजविती दार उधारी. तो शंख लढाईत वगैरे ते कृष्ण वगैरे ते वाजवते ना, तर तो ह्याच्यामध्ये समुद्रामध्ये त्यात मासे असतात. माशाच्या अंगावरचं ते शिंपला असतो, तर त्यातले मासे ते मरून जातात किंवा ते काढून खातात माणसं, ते त्यातलं झाडून हे करून. आणि मग राहिलं तर शंख असतो, तर तो शंख तो वाजवतात. पूर्वी काही पूर्वी काही वाद्य वगैरे आताच्यासारखी नव्हती. त्यावेळेमध्ये समुद्रातले शंख आणायचे आणि तेच लढाईत वाजवायचे, किंवा तेच शंख आणायचे आणि ते देवाऱ्यावर ठेवायची, वाजवायची देवाच्या नावाने. होऊनी जंगम विभूती लाविती. विभूती म्हणजे भस्म लावायचं. शंख वाजविती घरोघरी. आणि प्रत्येक दारात जाऊन शंख वाजवायचा. शिवाचे निर्माल्य तीर्थान सेविती. शिवाचं जे शंकराचं निर्माल्य म्हणजे देव, त्याच्या अंगावर देवाच्या अंगावर आपण जे फुलं हार वगैरे घातलेले असतात, ते दुसऱ्या दिवशी ते कोमेजून जातं, त्याला निर्माल्य म्हणायचं. शिवाचे निर्माल्य तीर्थान सेविती. आणि शिवाचं जे निर्माल्य आहे, ही जे तिच्या अंगावरची जी फुलं आहेत आणि तीर्थ जे शंकराचं आहे ते घेत नाहीत. घंटा वाजविती पोटासाठी. तर पोटासाठी ही घंटा वाजवते, त्यांच्या हातात घंटा एक असते, ते वाजवतात, हे जंगम. तुका म्हणे त्यासी नाही शिवभक्ती, व्यापार करी ती संसाराचा. हे जंगम आहे, त्यांना काय शंकराची भक्ती नसते. ते पोटासाठी हे पैसे ते धान्य वगैरे सगळे गोळा करतात, ते संसाराचा व्यापार ते करत असतात. हे जंगम हे खरे शिवभक्त नव्हे, असं तुकारामाचं म्हणणं. त्या गुरांचा व्यापार, जे हेडे लोक जे असतात ना, तर त्यांचं हे केले. काही दुसरा विचार नरगे करावाची फार. तुम्ही काय दुसरा विचार करू नका, फार काय विचार करू नका. शेट्या ना चौधरी पांडेपण वाहे. आपण तो शेटजी, शेट्या म्हणजे शेटजी, गावामध्ये मोठा सावकार किंवा गावाचा चौधरी, गावचा पाटील नाही आणि गावचा मोठा शेटकी सावकार बी नाही, तरी सुद्धा पांडेपण मोठेपणा त्या गावात मिळवतोय. गावचा मी प्रमुख आहे म्हणून म्हणतो. तर तुला ते मोठेपणा मिळवायची काय गरज आहे? की त्रुंब्यात एक हे असायचं, त्रुंब्याला एक माणूस होता, सगळ्या त्या पंचातने बसलं. तो म्हणला असं झालं की माझं ऐकत नाही, सांग का
माझा राजीनामा घ्या. मग बाकीचे म्हणायचे तुला नेमलाय कोणी राजीनामा द्यायला. तसं शेट्याना चौधरी, तू शेटजी नाहीस, गावातला चौधरी बी नाहीस, आणि पुढारी मात्र उगाच मिळायचा फुकट पुढारी. पाप न लगे झुंडावे, पाहिजे तरी तेथे जावे. तर शेटजी नाही, चौधरी नाही, असं असताना सुद्धा पुढारीपणे मिळून काय बी गावात उच्चापती करीत फिरायचं. तर पाप कुठं आहे, तर त्या ठिकाणी असा जो फुकट फौजदार गावचा असतोय त्याच्याकडे पाप आहे म्हणा. झुंडावे म्हणजे हुडकीत बसायची गरज नाही, पाहिजे तर तिथं त्या ठिकाणी जावावं. जकातीचा धंदा तेथे पाप वसे सदा. जकात पैसे जर गोळा करायचे असतात ना, त्या ठिकाणी खरं पाप गोळा होतं. म्हणजे तो पावती थोडेसे काढतोय आणि थोडे पैसे आपल्या खिशात घालतो. काय कळतंय केव्हा देणं. मासा पाणी केव्हा प्यायला ते आपल्याला कळते. तो मासा पाण्यातच असतो. तसे हे पैशात असणारे लोक हे केव्हा पैसे खातात काय कळतच नाही. जगातीचा धंदा तेथे पाप वसे सदा. गाई म्हैसी हेड तूप विकी महाद्वाड. गाई म्हशी हेड, गाई म्हैसी यांची हेड म्हणजे ह्यांचं कमिशन घेतो. विक्री करताना त्यांचं थोडेसे पैसे आपला खर्च म्हणून घेतो. आणि तूप जो विकतो त्याला द्वाड म्हणतात. पूर्वी आपल्या घरात नाही दूध तूप विकत नव्हते आमच्या घरात. आमच्याच अनेक अशा घरात नाही. ती पाप आहे असं समजायचं. गाई म्हशी पाळायच्या आणि आपण घरी त्याचं तूप ताक काय असेल ते खायचं. तुका म्हणे पायी तेथे पुण्य रेघ नाही. तर असे जे हेडे लोक असतात, असे जे पांडे पण फुकट फौजदारकी करणारे असतात, आणि अशा जकातीचा जिथं धंदा चालतो, तर तुका म्हणे पाही तेथे पुण्य. तुकाराम महाराज म्हणतात अरे त्या ठिकाणी पुण्याला रीघ नाही. रीघ म्हणजे शिरकाव नाही, त्या ठिकाणी पुण्य शिरूच शकत नाही. आता जातीजवळ जात जाते. एक जातीजवळ जात जाते त्याला तुकारामानं हे कसं दिलंय बघ. भाव तैसे फळ नचले देवा पासी बळ. भाव असला आपल्या मनात देवाबद्दल तर देव प्राप्त होतो. बळ म्हणजे ताकदीनं देव प्राप्त करून घ्यायचा झाला तर चालत नाही, त्याचा उपयोग नाही. धावे जाती पासी जाती, खोड हेर हेरा चित्ती. जातीच्या जवळच जात जाते. हिरा हिरकणी काढी आतुनी हिरणी. हिरा जो आहे तो हिरा ऐरणीवर ठेवला. ऐरण लोखंडाची असते आणि तो घणानं मारला की तो काय करतो, हिरा आत त्या ऐरणीत घुसतो. मग तो काढायचा झाला तर हातानं यानं मोळ्यानं किखऱ्यानं कशाने काढता येत नाही. पण हिरकणी म्हणून असते ती जशी लावली चटकन निघते. ती हे होते. तर जातीजवळ जात जाती. तुका म्हणे केले मन शुद्ध हे चांगले. जातीजवळ जात. एक ऋषी होते आणि अरण्यात ते तपश्चर्या करत होते. आणि अरण्यात तपश्चर्या करत असताना ते ऋषी एके दिवशी सकाळी नदीमध्ये आंघोळीला गेले. नदीमध्ये आंघोळीला गेल्यावर त्या ठिकाणी एक उंदराचं पिल्ल तिकडनं वाहून त्याला त्यानं बघितलं. आता वाहून जात आहे म्हटल्यावर त्यानं ते हातात धरलं, आडीवर हे आणलं आणि आपल्या ते आश्रमात आणलं हातात धरून आणि पाळलं जरा मोठं केलं त्याला त्यानं. तर ती उंदराची हे होती, मादी पिलं होतं ते. आणि नंतर मग त्यानं त्याला माणसाचं रूप दिलं आणि मग त्या ऋषीनं त्याला वाढवलं, मोठं केलं. मग ती मुलगी लग्नाला योग्य झाली. लग्नाला योग्य झाल्यावर
मग तो म्हणला की मुली, तुला आता लग्न करायला पाहिजे, तू सांगशील त्या प्रकारचा मी नवरा हे करतो, तुला कोण आवडतं हे सांग. तर ते म्हणले, तो पुढे आणून उभा करा, मला पसंत पडला ते सांगतो. मग तिनं काय करावं की सूर्यदेवाला आणलं प्रत्यक्ष आणि तिच्या पुढं उभा गेले. तर हा पसंत आहे काय, तर ती म्हणली नाही. मग तिनं वरुण देवाला आणलं. वरुण म्हणजे जो पाऊस आहे ना, तो वरुण देवाला पुढं वगैरे, हा पसंत आहे काय, तर नाही म्हणली. ह्याच्यापेक्षाही मोठा पाहिजे, ताकदवार शक्ती मोठं सगळं सर्व गोडी. मग जे वरुण आहे ढग, वरुण म्हणजे ढग, ढगांना वाऱ्यामुळं ढग बाजूला जातात, हकलले जातात. वारा हा ढगांच्या पेक्षा बी पॉवरफुल आहे. मग तिने वायुदेवाला बोललो, हा पाहिजे आहे काय, तर ती म्हणली हा नको आहे, हा हे पसंत नाही. मग आता वाऱ्यासुद्धा पेक्षा भारी कोणतरी पर्वत आहे, तो वारं तटवून धरते पर्वत. मग पर्वत राजाला बोललो, हा तुला पाहिजे काय, तर नको म्हणले, ह्याच्यापेक्षा बी भारी पाहिजे. मग पर्वताला भारी कोण, तर पर्वताला भोग उंदीर पाडते ना. मग त्यानं मूषक राजाला बोलविलं, तर म्हणे तुला ह्यो पाहिजे काय, तर म्हणली हवी असली. जातीजवळ जात जाते. त्यांना सूर्यदेव, वरुण देव वगैरे सगळे ते काय नको, ते उंदीर ज्या जातीची ती होती, त्यानं उंदीरच मागितला. तिने तुका म्हणे केले मन, तुका म्हणे केले मन शुद्ध हे चांगले, तुका म्हणे केले मन शुद्ध हे चांगले. तर हे मन शुद्ध आणि चांगलं केलं पाहिजे. आता जातीसेवे जाते त्याचं पुढं त्यातलाच प्रकारचा अभंग दुसरा आहे. मनी वसे त्याचे आवडे उत्तर, वाटे समाचार घ्यावा ऐसे. आपल्या मनात एखाद्याबद्दल जर सहानुभूती असली तर त्यानं तो बोललेला आपल्याला आवडते आणि त्याच्याबरोबर समाचार घ्यावा, त्याला समजून घ्यावा असं वाटतं. जातीचे ते सुरे एरेरासाठी वियोगे ही तुटी नेघे कधी. जे एका जातीचे असतात ते एकमेकाच्यासाठी झुरत असतात आणि वियोग त्यांना सहन होत नाही एकमेकाचा. भेटीची अपेक्षा वारता आदर, तुसे नव्हे धीर मागुताले. त्या असे जे एका जातीचे असतात त्यांना भेटीची अपेक्षा असते. वार्ता म्हणजे त्याची एकमेकाचा समाचार, एकमेकाची काहीतरी हाल हवाल बातमी ही केव्हा मिळेल असे त्याला वार्ता केव्हा मिळेल त्याच्याबद्दल ते आदरपूर्वक लक्ष धरून असतात. पुसे नव्हे धीर मागुताले, पुसे म्हणजे विचारतात आणि त्यांना धीर होत नाही. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन, सोय रे हरिजन प्राण सखे. तुकाराम काय महाराज म्हणतात की जे हरिजन आहेत, म्हणजे जे पंढरीची वारी करणारे जे सोयरे सज्जन जे आहेत ते माझ्या जीवाचे जीवन आहे. त्यांच्यासाठी माझा जीव झोपतो आणि त्यांचं केव्हा मला त्यांच्याबरोबर बोलावं, त्यांच्याजवळ बसावं, त्यांचा समाचार ऐकावं असं त्या साधूंच्याबद्दल मला वाटतंय आणि माझ्याबद्दल त्या साधूला बी वाटतंय. आता पुढचं म्हटलंय की जन्मश्रेष्ठत्व आणि वर्णाभिमान. 4 वर्ण आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ते म्हणतात ब्राह्मण हा देवाच्या मुखापासून झाला, क्षत्रिय हा
देवाच्या देवाच्या बाहूपासून झाला. वैश्य हा देवाच्या पोटापासून, मांड्यापासून, उरू मांड्या ज्या उरूला उरू म्हणतात, मांड्यापासून झाला. आणि शूद्र हा देवाच्या पायापासून झाला. हे मूर्ख ही माता. वैष्णव जो आहे, जे हरीचा भक्त आहे, तो चांबार असू देत, त्याची जी माता आहे, त्याची आई जी आहे, ती धन्य धन्य हो. शुद्ध उभयता कुळ याती. त्या अशा चांबारानं उभय कुळ आपल्या आईचं कुळ, आईकडून बापाचं आणि बापाकडून बापाचं, अशी दोन्ही कुळ त्यानं शुद्ध केलेले आहेत. ऐसा हा निवाडा झाला से पुराणी, नव्हे माझी माणी पदरची. तुकाराम म्हणतोय, मी ही माझ्या पदरचं सांगित नाही, पुराणात हे सांगितलेलं आहे. पुराणामध्ये जी वेगवेगळी पुराणं, देवांची जी 18 पुराणं आहेत, एकूण 18 पुराण आहेत. त्या 18 पुराणामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. ते मी सांगतोय तुम्हाला. मी काय माझ्या पदरचं हे इंदुरकर महाराज वगैरे जे सांगतात, बाकी तसलं काहीतरी बनवून सांगायचं, तर ते कुठं आहे काय त्यामध्ये? काय नाही, उगीच सांगायचं बनवून. तुका म्हणे आगी लागो थोरपणा, दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी. तुकाराम महाराज म्हणतात, ह्या थोरपणाला, जे असे जे हे ब्राह्मणासारखे वर्चस्व नको, ते अभक्त जे लोक आहेत आणि आम्ही मोठे आहोत असा थोरपणा जे मिरवतात, त्यांच्या थोरपणाला आग लागो. त्या अशा दुर्जन लोकांचं मला दर्शनसुद्धा, तोंडसुद्धा बघायला नको. पुढचा अभंग आहे, माझे साच काय केले मृग जळ, तणा वर्णा याती कुळ अभिमान. कुमारी भातुके खेळती कौतुके, काय त्यांचे साचेपण. मृगजळ हे आपले असले तरी ते खरे असते काय? मृगजळ आहे तर ते खोटच असते, पाणी नसते ती. वर्णा याती कुळ अभिमान. त्याप्रमाणे मोठा मी चांगल्या वर्णातला आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहे, तर अशा तऱ्हेचा अभिमान हा खोटा आहे, त्याचा काय उपयोग नाही. कुमारी भातुके खेळती कौतुके. लहान मुली ज्या आहेत ते भातुकलीचा खेळ करतात, त्यांचं काय जेवण पाणी खरं असतं का? खेळती कौतुके, काय त्यांचे साचपण. ते उगीच ते सांगतात, हे तर भात आहे, भाकरी आहे, या अमुका पोळ्या आहे, त्याचं काहीच नसते. तसं हे आहे. आणि पुढे म्हटलंय, श्रेष्ठत्व कसं असतंय ते सांगितलंय. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या ठिकाणी हरीचे दास म्हणजे हे संत लोक, हरिभक्त लोक जन्म घेतात, ते त्यांचं कुळ पवित्र समजावं, पवित्र असतं त्याचं. आणि ज्या ठिकाणी जन्म घेतात ते गाव ही, देश म्हणजे ते गाव ही पवित्र होऊन जाते. आळंदी झाले पवित्र, तुमचे देहू झाले पवित्र, शिर्डी झाले पवित्र, शेगाव गजानन महाराजांचं झालं पवित्र, अक्कलकोट त्यांच्या महाराजांचं पवित्र झालं, गोंदवलकर महाराज झाले. जे ज्या ठिकाणी असे साधू झाले ती गावं पवित्र होऊन गेली. पवित्रते आणि त्यांची कुळवी त्या देवाची, त्या साधूंची पवित्र झाली. कर्मधर्म त्याचे झाला नारायण, त्याचे पावन तिन्ही लोक. जे असे साधू आहेत त्यांचं कर्म धर्म सगळं पांडुरंगच झालेलं आहे, नारायणच झालेलं आहे. आणि त्याचे पावन तिन्ही लोक. अशा त्या साधूंच्या पासून तिन्ही लोक, त्रैलोक्य, हे त्रैलोक्य, स्वर्ग मृत्यू पाताळ यातले सगळे लोक पवित्र झालेत. अशा साधूंच्यामुळे पवित्र होतात. वर्णाभिमाने कोण झाले, पण ते देवाच्या भक्तीमुळे ते मोठे झाले.
हे सगळं पुराणात आहे. वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा चांभार रोहिदास. वैश्य तुळाधार नावाचा वाणी तो तो भक्त झाला मोठा. गोरा कुंभार हा मोठा भक्त झाला. रोहिदास चांभार हाही मोठा भक्त झाला. तर असे तर कमी हीन कुळातली माणसं ही पवित्र झाली, पावन झाली. मात्र कोणी ब्राह्मण वगैरे असे मोठे कोण झाले नाहीत पवित्र. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. कबीर हा मुसलमान होता. मोमीन लतीफ मोमीन हा मुसलमान होता. हे सगळेजण मुसलमान असून सुद्धा देवाच्या भक्तीमुळं हे पवित्र झाले. सेना न्हावी जाण विष्णुदास. सेना न्हावी जो होता, न्हाव्याच्या मध्ये सुद्धा साधू आहे. विजापूरच्या बाजूला हा सेना न्हावी होता. तर तो सुद्धा हे धरतो. आणि हे सगळे हे लोक कसे सेना न्हाव्याला बादशाहनं एकदा विजापूरच्या बादशाहनं तो दाढी करायला गेल्यावर बादशाह सोन्याची वाटी त्याला दिली की बादशाह सोन्याच्या वाटीत ते आपण ही जी वाटी दाढी करताना वापरतो, बादशाहनं सोन्याची वाटी त्याला दिली आणि नेजा म्हणला तो तिकडे. ती वाटी घेऊन तो घरी आला आणि एवढं सोनं मिळाल्यामुळे ते घरात जाऊन गावात जाऊन त्या बामणाला दाखवले, त्या पाया पडला. मला आम्हाला राजाने दिले. तर म्हणला तू हे तुझ्याजवळ जर पाळलंस तर तू नरकात जाशील. का तर शूद्रानं धनसंचय करू नये, शूद्रानं सोनं जवळ पाळू नये. शूद्रानं जर सोनं जवळ पाळलं तर तो नरकात जातो. मग काय करावं, ते तू ब्राह्मण म्हणून मला दान दे पाया पडून, मग तुझा उद्धार होईल. असले ब्राह्मण आणि असे हे गरिबीत का राहिले न्हावी शूद्र लोक. म्हणून आता त्यासनी ज्या मागा सवलती देतात ते त्याच्यासाठी सवलती देतात की 4000 वर्ष आमची अशी वाट लावली सा तुम्ही, मग आता तरी आम्हाला जरा काहीतरी पुढे यायचा मार्ग द्या म्हणून. सेना न्हावी जाण विष्णुदास. कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादू. कान्होपात्रा म्हणून ते जी एका गवई असणाऱ्या मंगळवेढ्याला गवई असणारी एक बाई, तिच्याजवळ ती कान्होपात्रा म्हणून एक हे होती, ती मुलगी होती आणि ती चांगली गवई होती. पंढरपुरात ते कान्होपात्राचं झाड आहे. तर ती हिच्या घरी गेली. तिला त्या विजापूरचा बादशाह तिला पकडायला आला आणि तिला घेऊन जायचं होतं. तर ती देवाच्या पाया पडून येतो म्हणून आत गेली आणि तिथं आपोआपच गडप झाली. मग तेच कान्होपात्राचं झाड म्हणायचं. तर ते अजून हे ती मग ती कान्होपात्रा तिनं आपलं पावित्र्य रक्षण केलं. देवानं तिला आपल्यात सामावून घेतलं आपल्या रूपामध्ये. म्हणून अजून कान्होपात्राच्या झाडाला लोक पाया पडतात. असं कुठल्या भटजीला पाया पडतात फेकून. कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादू पिंजारी. आणि हा कान्होपात्रा हे जे आहेत भजनी अभेदू हरीचे पायी, ते भजनामध्ये ते अभेद रूपानं देवाच्या पायाला विलीन झालेले आहेत. चोखामेळा बंका जातीचा महार. चोखामेळा आणि त्याचा मेवणा बंका हे दोघेजण महार जातीचे होते. पण पांडुरंगाचे ते एकनिष्ठ भक्त होते. त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. तर त्या चोखामेळ्याला आणि त्या बंका महाराला सर्वेश्वर म्हणजे देवानं त्याच्याशी ऐक्य हे केलं, एकता करून घेतली. नामयाची जरी कोण तिचा भाव. नामदेवाच्या घरात दासी म्हणून राहिलेली जनाबाई होती. तिचा भाव काय, जेवी पंढरे राव तिच्या असावी. तिच्याबरोबर पंढरी राव जेवत होता. तो म्हणतोय की जनाबाईचा अभंग आहे, स्त्रीजन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. स्त्रियाचा जन्म म्हणून कुणी उदास होऊ नका. मी साधू संतांच्या पेक्षाही त्यांच्या बरोबरीची माझी
मी झालेला आहे. मैराळ जनक कोण कुळ त्याचे, मैराळ जनक म्हणून अगदी हीन कुळातला होता. महिमान तयाचे काय सांगू, त्यांची माहिती किती सांगावी. आणि हे सगळे जे आहेत ते भक्त लीलामृत, भक्ती विजय म्हणून ग्रंथ आहेत माझ्याकडे आहेत ते. तर त्यामध्ये यांची सगळी चरित्र आलेली आहेत. महिपती बुवानी ती चरित्र सांगितलेली आहेत. याता याती धर्म नाही विष्णू दासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. याता याती त्या सगळे जातीतले जातीपाती. तर ह्यांचे हे धर्म विष्णुदासाला जातीपाती नाहीत. विष्णुदास जातीपासून अलिप्त आहेत. निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. वेदांच्यामध्ये शास्त्रांच्यामध्ये 4 वेद आणि 6 शास्त्र आहेत. तर त्यामध्ये हा निर्णय झालेला आहे. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ, तारिले पतित नेणो किती. तुकाराम महाराजांना तुम्ही ग्रंथ बघा, विचार करा, म्हणजे अभ्यास करा ग्रंथांचा. विचारावे म्हणजे ग्रंथांना विचारा. कितीतरी पतित जे आहेत ते तरुण गेलेत. हे कितीतरी पतित लोक या हरिभक्तीमुळे तरुण गेलेले आहेत. नामधारकासी नाही वर्णावर्ण. खाली अभंग आहे. वर्णावर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. हे जे नामधारक, नामस्मरण करणारे जे भक्त आहेत त्यांना हे वर्णावरणाची भीती नाही. लोखंड प्रमाण नाना जात. हे लोखंडाचा विळा, मोळा, खिळा, हातोडा सगळं जरी असलं तरी ते सगळं लोखंडच आहे ना. ते लोखंड रूपाने सगळे एकच आहे. तर त्यामुळे जे नामस्मरण करणारे लोक आहेत ते सगळे देवाचेच माणसं आहेत. शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार, परिसी संस्कार सकळ होय. आणि शस्त्र हे सगळे लोखंडाचे वेगवेगळे प्रकार असू द्यात, शस्त्र असू द्यात लोखंडाची, किंवा गोळे असू द्यात हे जे लोखंडाचे. तर परिसी संस्कार सकळ ही हेम. परिसी म्हणजे परसाला, परिस म्हणजे परिसा बरोबर, परिसाच्या बरोबर त्याचा जर संस्कार संबंध आला तर सकळ ही हेम. हेम म्हणजे सोनं, सगळं सोनं होते. पर्जन्य वर्षता जीवना वाहावट, ते समसकट गंगे मिळे. पाऊस पडायला आला तर गटारात नाही कुठल्याही सगळीकडे पाणी असते. पण हे सगळं पाणी जे आहे ते शेवटी नदीला जाऊन मिळते. नदीला जायला सगळं पवित्रच होत, मग काही त्यात भेदाभेद राहत नाही. सर्वते ते जाय गंगाची होऊनी, सर्वते हे जाय गंगाची होऊनी, तैसा वर्णावर्ण नाही नामी. ते पाणी जसं सगळं गंगाच होऊन जातं तसं हे सगळे नामस्मरण करणारे सगळे हे पवित्र होऊन जातात. तिथं हा वर्ण, हा अमक्या वर्णाचा, हा खालच्या वर्णाचा, हा मोठ्या वर्णाचा, असा काही भेद राहत नाही. महापुरी दैसे जातसे उदक, मध्ये ते तारक नाव दैसी. महापूर आहे तर त्याच्यातून तरुण झालं तर नावेत बसल्या की तरुण जात आहे. तसं नामस्मरणाची जी नाव आहे त्यात बसलं तर हे सगळं जात. हो, ते नाव तारक नाव देश आहे का 144 पानावर? त्या नावावर अनुस्वार आहे. मग काय म्हणायचं? ही नदीतली नाव. हे नावे संगे ब्राह्मण तरती. त्या नावेबरोबर अशी जी नाव आहे त्यात नावेत बसल्यावर ब्राह्मण तरुण जातोय आणि शूद्र काय मरतोय काय रे. सगळेच तसं नामस्मरण जे केलं तर सगळेच तरुण जातात देवाचे. केवी ते बुडती अनामिक. अनामिक म्हणजे अगदी शूद्र, म्हणजे ज्याला ज्याचं नाव बी नाही
ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र, आणि शूद्राच्या बी पलीकडं एक जात आहे, त्याला अनामिक म्हणतात. नाना काष्ट जात पडता होता शनी, की नाना काष्ट, नाना प्रकारची लाकडं, अनेक प्रकारची लाकडं पडता होता शनी, म्हणजे त्या विस्तवात पडली. मग काय होते, ते जात होऊन एक रूपती सगळंजण विस्तवच होऊन जातात लाकडं. ते अमकं मागं तो त्यात काय भेदाभेद मागं राहत नाही. तेथे निवडेना पुरे की धुरे की चंदन, त्या एकदा त्या आगीत पडल्यावर धुरे म्हणजे अगदी घाण असं मारणार, ज्याचा घाण वास येतोय असं लाकूड धुरे. आणि चंदन, चंदन आहे का धुरा आहे काय नाही, सगळे जळून एकच कोळसा होतात. तैसा वर्णावर्ण नामी नाही, त्याप्रमाणे वर्णावर्ण ब्राह्मण क्षत्रिय वगैरे शूद्र हे त्या नाम घेणाऱ्यामध्ये हे भेद नाही. गुरुवानो ओळख तेची पै मरण, तेथे जरी पावे जीवन नामामृत. पूर्वी जी ओळख असती लाकडांची, ती विस्तवात पडल्या की ते सगळं नष्ट होऊन जाते. ओळख पहिलं ते कोण आहे त्याची ओळख नष्ट होऊन जाते. तर नामस्मरण केलं की तो माणूस ब्राह्मण होता का महार होता, ते सगळं ओळख विसरून जाते. पूर्वानु ओळख तेची पै मरण, त्याचं पहिलं ते ब्राह्मण क्षत्रियत्व हे त्याचं नष्ट होऊन जाते. जरी पावे जीवन नामामृत, हे नामामृत त्यानं घेतलं तर त्याची पहिली ओळख सगळी नष्ट होऊन जाते. नामामृते झाले मुळीचे स्मरण, सहज साधन तुका म्हणे. नामाचं अमृत, तुकाराम महाराजांना नामामृत हे मूलभूत साधन आहे. मुळीचे स्मरण हेच देवप्राप्ती सहजासहजी होणारं कर्म आहे. सहज साधन तुकामय, देवप्राप्तीचं नामस्मरण हे म्हणजे अगदी साधन आहे, सोपं साधन आहे. आता पुढचा धर्म आहे, पुढचं काय हा उद्या. आता किती वाजले? अजून 5 मिनिटं झाली. बरं, 9:22 झाले. आता 1 तास झाला.